नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत फीफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास अटक करून 1,19,200 रुपये किमतीचा गुटखा व इतर साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून अवैध व्यवसायाच्या अनुषंगाने माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने कारवाई करीत असताना दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी हुपरी येथे अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने आज दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी जवाहर रोड हुपरी येथे सापळा लावून अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना मोटरसायकलवरून जाणारे महावीर राजगोंडा पाटील वय वर्ष 52 राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हातकर्णी जिल्हा कोल्हापूर यास पकडले. त्यानंतर त्याच्या कब्जातील प्लास्टिक पोते व पिशवीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला RMD वगैरे असा एकूण 49,200 रुपये किमतीचा गुटखा तसेच मोटरसायकल व मोबाईल हँडसेट असा एकूण 1,19,200 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. आरोपी नामे महावीर राजगोंडा पाटील वय वर्ष 52 राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या कब्जात मिळाले मुद्देमालासह त्यास पुढील कारवाई करता हुपरी पोलीस ठाणे येथे हजर केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास हुपरी पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक श्री शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, अमित सरजे, युवराज पाटील, निवृत्ती माळी अशांनी मिळून केले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा.